खरं तर आज जळगाव जिल्ह्यामध्ये एकंदरीत आपण बघतोय, त्यामध्ये विशेषतः चाळीसगाव तालुक्यात पोलिसांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेचा वेठीस धरून त्यांच्या जीवनाशी खेळण्याचा जो प्रयत्न करते, याचा अतिरेक काल त्या ठिकाणी झाला. आणि म्हणून आज आम्ही सर्व पक्षीय समविचारी पक्ष संघटना या धरणे आंदोलनातून या पोलीस कर्मचाऱ्याची हिंमत तुम्ही जर बघितली, मला खंत वाटते. आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मी काम करणारा कार्यकर्ता आहे. मी सत्ताधारी पक्षातला एक सहकारी सदस्य आहे त्या ठिकाणी. परंतु ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी पुण्यामध्ये भाषण केलं काल सारथीच्या कार्यक्रमात, की मराठा तरुणांनी प्रवाहात या, आंदोलनात जाऊ नका, शक्ती आणि वेळ ताकद योग्य ठिकाणी लागली पाहिजे बोलतात मुख्यमंत्री, पण त्यांचे कर्मचारी आणि अधिकारी मात्र त्याला पूर्णपणे पाठा या ठिकाणी देत आहेत. त्याच गृह विभागाचा चाळीसगावातला घुले नावाचा PSI त्यांच्याच कार्यालयातल्या एका कर्मचारी महिलेला जर त्या ठिकाणी शारीरिक शोषण करण्याचं जर त्या ठिकाणी दबाव आणत असेल, तिची तक्रार 6 महिने झाली दिली, त्याच्यावर कार्यवाही नाही. एका बाजूला देवेंद्रजी म्हणतात मराठा समाजाच्या तरुणांनी प्रवाहात या, आणि दुसऱ्या बाजूला हा घुले नावाचा त्यांचा अधिकारी मराठा समाजाच्या तरुणांना कारण नसताना 8-8 तास पोलीस स्टेशनला आणून मारतो, बदडतो, कुठली तक्रार नाही. हाच अधिकारी त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या योजना देणाऱ्या एका तरुणाला त्या ठिकाणी सेवा देणारा योजना दूत त्याला 12-12 तास पोलीस स्टेशन मध्ये ठेवतो, त्याचे हार्ड डिस्क आणि सगळं जमा करून त्याला त्या ठिकाणी दबावात आणलं जातं. यासारखे असे अनेक उदाहरणं. एका पत्रकाराला काल सरपंच असलेल्या 73 वर्षाच्या कर्करोग असलेल्या माणसाला 300 दाखल जेलमध्ये टाकलं जातं, किंवा त्याचा अर्ज 30 दिवसापूर्वी दिलेला. म्हणजे अशा एक नाही, अशा अनेक बाबी की ज्या पोलिसांच्या माध्यमातून चाळीसगावचे प्रतिनिधी हे देवेंद्र फडणवीसांच्या पूर्णपणे गृह खात्याला काळं फासण्याचं काम ते आणि त्यांचं पोलीस स्टेशन मिळून करतायत. अक्षरशः चाळीसगाव पोलीस स्टेशन राहिलं नाही, ते चाळीसगावच्या लोकप्रतिनिधींचा तो अड्डा झालाय. आणि त्या माध्यमातून दहशत आणि ज्यांनी संरक्षण दिलं पाहिजे ते भक्षण करतायत, याचा अतिरेक झालाय आज. आणि म्हणून आज आम्ही सगळे या आक्रोश मोर्चाला जातोय. आमची मागणी आहे की सर्वप्रथम तात्काळ विना चौकशी गरज नाहीये, कारण की कॉन्क्रीट तिघ लोक या ठिकाणी आहेत, त्याचे अर्ज आहेत, त्या अधिकाऱ्याचं पहिले निलंबन केलं पाहिजे आणि नंतर मग चौकशीतून कोण कोण इतर त्या ठिकाणी जबाबदार आहेत त्यावर कार्यवाही झाली पाहिजे. परंतु आपण त्या ठिकाणी सत्तेतील एक घटक आहात, कुठेतरी गृह खातं फक्त एकच पक्ष चालवतोय असं म्हणायचं आपल्याला. तरी चालवतो म्हणण्यापेक्षा मला असं म्हणायचंय की मंत्री मंडळ, गृहमंत्री आणि त्यांच्या पॉलिसी, त्यांचं विचार धोरण हे वेगळ्या बाजूला, आणि चाळीसगाव मात्र आम्ही काही एका प्रकारे आम्ही UP बिहार मध्ये ऐकायची परिस्थिती चाळीसगाव. आमदार, लोकप्रतिनिधी हे गाव सांगेल, हे कॉन्क्रीट प्रूफ आहे, माझं नाही. हे बघा, या पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्याचं पोलीस अधीक्षक तक्रार आहे की याच अधिकाऱ्याने माझं त्या ठिकाणी माझ्याशी संभोग करण्याची, शारीरिक त्या ठिकाणी शोषण करण्याची मागणी केली, नाहीतर तुला मी कंट्रोलला टाकेल, तुझी ट्रान्सफर करेल, तुझे हाल होतील. हा कोणाचा व्यवहार करतोय? हा आमदारांचा पट्टू, हा शिवसेनेचा कार्यकर्ता, ST विभागाच्या योजना पोहोचवणारा जो योजना दूत आहे, त्याला सांगतो तू कशाला शिंदे साहेबांचे फोटो लावतो, का तू योजना पोहोचवतो, त्याच्यावर त्याला दबाव आणून त्याला 12-12 तास पोलीस स्टेशनला ठेवलं जातं. म्हणजे मला कळत नाहीये हे पोलीस विभाग कायद्याने काम करतोय का पुन्हा एका लोकप्रतिनिधीच्या पावलावर नाचतंय, बावलं म्हणून काम करताय. या पलीकडे मराठा समाजाचे तरुण कष्टाने बिचारे मेहनत घेतात, राबतात, त्या तरुणांना 12-12 तास पोलीस स्टेशनला अडकून फटके मारलं जातं. म्हणजे गुंड जे अन्याय अत्याचार करणारे बाजूला, एका बाजूला इथे नगरसेवकाची हत्या होते, दुसऱ्या बाजूला चाळीसगाव मध्ये खुलेआम अन्याय अत्याचार चालू आहे, गांजा, चरस, सट्टा, अफू नाही ते धंदे सुरू आहे, तिकडे वेळ नाही यांना. मात्र ज्या पद्धतीने पोलीस स्टेशनच्या माध्यमातून राजकारण सुरू आहे ना, हा अतिरेक आज झाल्याने आम्ही सगळ्या तालुक्यातल्या ज्या ज्या घटकांवर अन्याय झाले ते प्रत्यक्ष येऊन आज या ठिकाणी धरणे आंदोलन करत पोलीस विभागातल्या भ्रष्ट आणि जे अधिकारी दबाव देऊन त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने गुंडांना त्या ठिकाणी आपण जे म्हणतो शासन न करता चांगल्या लोकांना त्या ठिकाणी भक्षण करण्याचं काम करता, याचा निषेध आम्ही आज करतो. बघा, या संदर्भात आपलं एकनाथ शिंदेची काही बोलणं झालेलं आहे किंवा पालकमंत्र्यांची काही बोलणं झालेलं आहे? आज सकाळी आम्ही जेव्हा धरणे आंदोलनात बसलो त्यावेळेस आम्ही आता पालकमंत्री
यांना देखील याचे निवेदन पाठवलं, SP यांना देखील निवेदन पाठवलं, काही आमदार जे आहेत आमचे किशोर पाटील, चंद्रकांत पाटील यांना देखील दिलं. उद्या ते सभागृहामध्ये याविषयी आवाज उठवणार आहेत आणि हा विषय मात्र आम्ही आज धरणे आंदोलन करून सोडणार नाहीये. 5 वाजेच्या आत निलंबन केलं तर ठीक, नाहीतर अजून तीव्र आंदोलनाचा पुढची दिशा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आता आपण या ठिकाणी पवित्रा घेतलाय की जोपर्यंत निलंबन होणार नाही तोपर्यंत आपण या ठिकाणावर हलणार नाही. आज धरणे आंदोलन आम्ही जे सुरू केलंय त्याचे निलंबनाची मागणी आमची या ठिकाणी आहे. आणि जर पोलीस प्रशासनाने जर इतकं करूनही पुन्हा गेंड्याच्या कातडीचं रूप तरी घेतलं तर उद्या मात्र आंदोलनाचं स्वरूप आम्ही अजून बदलू आणि त्या ठिकाणी मुंबईला जाऊन विधान भवनामध्ये या ठिकाणी आमच्या आमदार जे आहे विचाराचे त्यांना सांगू, याला वाचा फोडा, राज्यापुढे येऊ द्या. कुठला कायदा आहे, कुठलं राज्य आहे, कोण याला सगळ्यांना पाठीशी घालतंय, कोण या विचाराला ताकद देतंय. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीचा अतिरेक झाल्यामुळे आज आम्हाला दुर्दैवाने खेद वाटतो आणि या आंदोलनाचं त्या ठिकाणी आम्हाला भाग व्हावं लागतं. पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये धरणे आंदोलन सुरू आहे. दुसरीकडे आपण या ठिकाणी खरं तर फटाके फोडून काय आपण या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केलेला आहे. जे धरणे आंदोलन चालू आहे तो एक राजकीय स्टंट आहे. काल चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मलेल साहेब आणि पोलीस उपनिरीक्षक श्री घुले साहेब यांनी जो किसन यशवंत जोरवेकर नावाचा भ्रष्टाचारी ब्लॅकमेलर लोकांना अधिकाऱ्यांच्या विरोधात, उद्योजकांच्या विरोधात, व्यापाऱ्यांच्या विरोधात, पत्रकारांच्याही विरोधात खोट्या केसेस दाखल करून आणि ब्लॅकमेलिंग करणे हा त्याचा एकमेव उद्देश होता. परंतु टाकळी ग्रामपंचायतीतील माजी सरपंच अण्णा गवळी याला बी मारून टाकण्याचा त्याने प्रयत्न केला होता पाण्यात बुडवून. अशा कुटील डाव रचून लोकांना त्रास देण्याच्या अन्याय म्हणजे जनतेवर अन्याय करत असलेल्या अन्यायी जुलमी किसन यशवंत जोरवेकरांवर काल पोलिसांनी अटक करून चाळीसगावच्या जनतेला एक सुटकेचा श्वास दिला. चाळीसगावची जनता त्याच्या धाकेने म्हणजे अनेकांना त्यांनी ब्लॅकमेलिंग केलं, खोट्या केसेस केला. चाळीसगावची जनता पुढे येत नव्हती, परंतु आता चाळीसगावची जनता चाळीसगावचे पोलीस निरीक्षक मनेल साहेब आणि घुले साहेब यांना खूप खूप धन्यवाद देते की या अशा कर्तनकाळ ब्लॅकमेलर माणसाला अटक केली. त्यामुळे आज आम्ही जेवढे बी त्याच्या जाचापासून पीडित लोक आहोत ते आज त्याला अटक केली असल्यामुळे आम्ही आनंद उत्सव साजरा केला, पेढे वाटले आणि फटाकेही फोडले. परंतु दुसरीकडे त्याच पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला जातोय, त्यांची निलंबनाची कारवाई केली जाते. हे राजकीय लोक राजकीय स्टंट करतील त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही सर्वसामान्य लोक आहोत, कुठल्याही राजकीय पक्षाशी आमचा संबंध नाही आहे. आम्ही सर्वसामान्य पीडित लोक आहोत जे जोरवेकराच्या जाचाला कंटाळलेले आहेत, त्याने खोट्या केसेस केलेले आहेत, त्या खोट्या केसेसच्या जाचाला कंटाळलेले लोक आहोत. राजकीय लोकांशी काही घेणं देणं नाही, ते त्यांचं राजकीय स्टंट करतात. आता आम्ही बघितलं उन्मेष पाटील ते राजकीय स्टंटचं भाषण चालू आहे, त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. कोणाचा काही प्रश्न